Hello everyone. So till now we have completed total 4 lectures of path 232. कोणकोणते होते बघा ते. फर्स्ट लेक्चर होता IPM, इंट्रोडक्शन, हिस्ट्री, इम्पॉर्टन्स अँड कन्सेप्ट्स. सेकंड लेक्चर होता प्रिन्सिपल्स अँड टूल्स ऑफ IPM. थर्ड लेक्चर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स ऑफ डिसीजेस अँड लास्ट पेस्ट रिस्क अनालिसिस. तर आतापर्यंत आपण काय काय बघितलं. IPM म्हणजे काय, IPM ची इंट्रोडक्शन, त्याची हिस्ट्री, इम्पॉर्टन्स आणि कन्सेप्ट. देन कोणत्या प्रिन्सिपलवरती आणि त्या प्रिन्सिपलमध्ये असणारे कोणते टूल्स आपण यूज करतो IPM करण्यासाठी, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट करण्यासाठी, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या डिसिजेसचे इम्पॉर्टन्स काय आहे, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे ते आपण बघितलं. अँड देन पेस्ट रिस्क अनालिसिस, PRA का करायचा, ठीक आहे, ते अनालिसिस का करायचं हे आपण बघितलं होतं. आता आपल्याला काय बघायचंय, मेथड्स ऑफ डिटेक्शन अँड डायग्नोसिस ऑफ डिसिजेस, म्हणजे डिसीज डिटेक्ट कसे करायचे आणि डायग्नोज कसं करायचे. ठीक आहे. मेथड्स ऑफ डिटेक्शन अँड डायग्नोसिस ऑफ डिसिजेस, हे फिफ्थ लेक्चर आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. सो बघा, फिफ्थ लेक्चर, मेथड्स ऑफ डिटेक्शन अँड डायग्नोसिस ऑफ व्हेरियस प्लांट डिसिजेस. वेगवेगळे प्लांट डिसिजेस डिटेक्ट करण्याच्या मेथड आणि डायग्नोज करण्याच्या वेगवेगळ्या मेथड आपल्याला या टॉपिकमध्ये बघायच्या. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघू डायग्नोसिस किंवा डिटेक्शन का करायचं, काय उद्देश काय असतो डायग्नोसिस किंवा डिटेक्शन करायचं. तर बघा, पर्पज पहिल्यांदा, फर्स्ट पर्पज असतो ascertain the presence and access quantity of pathogen. ascertain the presence म्हणजे तो पॅथोजन तिथं प्रेझेंट आहे ते निश्चित करण्यासाठी. अँड ऍक्सेस क्वांटिटी ऑफ पॅथोजन म्हणजे किती प्रमाणामध्ये पॅथोजन तिथे प्रेझेंट आहे, त्याची क्वांटिटी किती आहे हे ऍक्सेस करण्यासाठी आपण डिसीज डिटेक्ट आणि डायग्नोज करत असतो. दुसरा पर्पज काय आहे, सर्टिफाय प्लांटिंग मटेरियल फॉर प्लांट क्वारंटाईन अँड सर्टिफिकेशन. सो प्लांट क्वारंटाईन आणि सर्टिफिकेशन करण्यासाठी कोणते प्लांटिंग मटेरियल डिसीज ट्रान्सफर करतात हे आपल्याला बघायचं असतं. त्याच्यासाठी आपण डिटेक्शन अँड डायग्नोसिस करत असतो. फॉर एक्झाम्पल, एखादा क्रॉप आहे त्याच्यावरती डॅश डॅश हा डिसीज आहे, तो डिसीज त्या प्लांटच्या लीफमुळे, त्या रूटमुळे ट्रान्सफर होत असेल तर त्या प्लांटचे लीफ रूट्स आपण काय करू शकतो, क्वारंटाईन करू शकतो. त्यांच्यावर आपण क्वारंटाईन आणू शकतो, म्हणजे ते एका राज्यामधून दुसऱ्या राज्यामध्ये गेले नाही पाहिजेत, एका देशामधून दुसऱ्या देशामध्ये गेले नाही पाहिजेत. म्हणजे जर आपल्याला कळालं की डिसीज कॉज कोण करतं, कुठला पार्ट करतो प्लांटचा, तर त्यांना क्वारंटाईन करण्यासाठी आपण काय करतो, डिसीज डिटेक्ट आणि डायग्नोज करत असतो. थर्ड पर्पज काय बघा, टू डिटरमाइन एक्सटेंट ऑफ डिसीज इन्सिडन्स, म्हणजे किती प्रमाणामध्ये डिसीज तिथं आउटब्रेक झालेला आहे, अँड कॉन्सिक्वेंट इल्ड लॉस, आणि त्या डिसीजमुळे किती इल्ड लॉस होऊ शकतो हे पाहण्यासाठी आपण काय करतो, डिसीज डिटेक्ट आणि डायग्नोज करण्याचा मेथड आपण यूज करत असतो. नेक्स्ट आहे इव्हॅल्युएट इफेक्टिव्हनेस ऑफ प्लांट प्रोटेक्शन टेक्नॉलॉजी. आपण प्लांट प्रोटेक्ट करण्यासाठी ज्या टेक्नॉलॉजीज यूज करतो त्या टेक्नॉलॉजीज किती इफेक्टिव्हली वर्क करतायत त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचा रिझल्ट पाहण्यासाठी आपण काय करत असतो, डिसीज डिटेक्ट आणि डायग्नोज करत असतो, किंवा डिसीज डिटेक्ट किंवा डायग्नोसिस गरजेचं असतं. फिफ्थ आहे डिटेक्ट अँड आयडेंटिफाय न्यू पॅथोजन्स. नवीन पॅथोजन डिटेक्ट करायचे, ठीक आहे, शोधायचे आणि ओळखायचे रॅपिडली टू प्रिव्हेंट फर्दर स्प्रेड, म्हणजे पुढं स्प्रेड होऊ नये तो डिसीज, म्हणून काय करायचं, नवीन पॅथोजन जे आहे ते लगेच डिटेक्ट करायचे आणि ते आयडेंटिफाय करायचे, जेणेकरून त्यांच्यामुळे होणारा जो डॅमेज आहे, जो लॉस आहे तो आपण कमी करू शकतो. अँड लास्ट पर्पज काय आहे बघा, रिझॉल्व दी कॉम्प्लेक्स डिसीजेस इन्साइटेड बाय 2 or more एजंट. दोन किंवा दोनपेक्षा जास्त एजंटमुळे जर तो डिसीज स्प्रेड होत असेल, किंवा तो डिसीज स्प्रेड करण्यामुळे त्या डिसीजमुळे होणारे जे डॅमेज आहे त्याच्यामध्ये जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त पॅथोजन जर इन्व्हॉल्व असतील तर त्यांचा इन्सिडन्स कमी करण्यासाठी आपण काय करत असतो, लवकरात लवकर डिसीज डिटेक्ट किंवा डायग्नोज करत असतो. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे मेथड्स ऑफ डायग्नोसिस ऑफ व्हेरियस प्लांट डिसीजेस. वेगवेगळे प्लांट डिसीजेस डायग्नोज करण्याच्या कोणकोणत्या मेथड आहेत. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीजेस. फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीजेस, फील्ड स्केल म्हणजे फील्डवरती पॅटर्न कसा येतो त्या डिसीजच्या अटॅकमुळे, फील्डवरती पॅटर्न कसा येतो त्या डिसीजच्या अटॅकमुळे, ते म्हणजे फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीजेस. फील्डवरचे तुम्ही पॅटर्न बघून तुम्ही सांगू शकता की त्याचा आउटब्रेक किती झालेला आहे. सो याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करतो, आयडेंटिफाय दी होस्ट, म्हणजे तो डिसीज कोणाचा आहे, कुठल्या होस्टचा आहे, कुठल्या क्रॉपचा आहे, का वीडचा आहे, तो हे पहिला आयडेंटिफाय करायचं. लुक फॉर पॅटर्न्स ऑफ डॅमेज, कशा प्रकारचं नुकसान त्यांनी केलेलं आहे, ते सर्क्युलर आहे की ते डाऊन रोज आहे, म्हणजे वरून खाली असं रेषांमध्ये त्यांनी डॅमेज केलेलं आहे, काय अक्रॉस दी रोज कॅन प्रोव्हाइड क्लूज ऑफ हाऊ द डिसीज स्प्रेड्स.
समजा लीफ असेल त्या लीफवरती समजा सर्क्युलर स्पॉट तयार झाले असेल तर त्याचा पॅटर्न सर्क्युलर असतो. रोज मध्ये असतो, अक्रॉस दी रोज असतो. त्याच्यावरून तुम्ही डिसीज कसा स्प्रेड होतो हे तुम्ही ठरवू शकता. देन फोकस ऑन बॉर्डर्स बिटवीन हेल्दी अँड डिसीज्ड. म्हणजे हेल्दी प्लांट कुठपर्यंत आहेत आणि डिसीज्ड प्लांट कुठपर्यंत आहेत ही बॉर्डर तुम्हाला ओळखता आली पाहिजे. फॉर एक्झाम्पल हा आपला प्लॉट आहे सपोज आणि अशा रोज आहेत. तर ह्या पहिल्या 2 रोज वरती डिसीज अटॅक झालेले आहे आणि इकडचे सगळे हेल्दी रोज आहेत. तर हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे की अलीकडच्या 2 रोज वरतीच फक्त डिसीज अटॅक झालेला आहे. इकडचे रोज जे आहेत ते हेल्दी आहेत. हे तुम्हाला ओळखता आलं पाहिजे या फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीज या मेथडमध्ये. देन this is likely where the pathogen is most active, making the observation of signs and pathogen isolation in lab more probable. तर काय करायचं, जर तुम्हाला बॉर्डर कळाली हेल्दी आणि डिसीज्ड प्लांटच्या रो मधली, दिस इज लाईकली वेअर द पॅथोजन इज मोस्ट ऍक्टिव्ह, मेकिंग द ऑब्झर्वेशन ऑफ साईन. म्हणजे साईन बघून तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे, किती अटॅक झालेला आहे, किती इन्सिडन्स आहे, किती सिव्हिरिटी आहे. आणि तो पॅथोजन तुम्ही काय करू शकता, लॅबमध्ये तुम्ही आयसोलेट करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर कुठले कंट्रोल मेजर करायचे हे तुम्ही फाइंड आउट करू शकता. सेकंड मेथड आहे डायग्नोसिसची सिम्पटम. सिम्पटम आणि साईन या बेसिसवरती तुम्ही ठरवू शकता की डिसीज कोणता आहे तो किंवा कसा अटॅक करतो, कसा तो स्प्रेड होतो. तर याच्यामध्ये बघा, बी क्लिअर ऑन वेदर यू आर लुकिंग ॲट अ सिम्पटम ऑर अ साईन. पहिले हे ठरवा की तुम्ही सिम्पटम बघताय की साईन बघताय. ठीक आहे, सिम्पटम काय बघा, सिम्पटमची डेफिनेशन आणि साईनची डेफिनेशन महत्वाची आहे, विचारली जाऊ शकते. अ सिम्पटम इज अन ऑब्झर्वेशन ऑफ होस्ट रिस्पॉन्स टू इन्फेक्शन बाय द पॅथोजन. सिम्पटम म्हणजे काय बघा, ऑब्झर्वेशन ऑफ द होस्ट रिस्पॉन्स म्हणजे ज्याचा डिसीज आहे तो ज्या क्रॉपचा, तो त्या पॅथोजनच्या अटॅकला, पॅथोजनच्या इन्फेक्शनला कसा रिस्पॉन्स देतोय. आणि तो कसा रिस्पॉन्स देतोय म्हणजे काय, तर त्या पॅथोजनच्या अटॅकमुळे तो कसे सिम्पटम शो करतोय आपल्याला, ते म्हणजे सिम्पटम. सिम्पटम काय, ऑब्झर्वेशन ऑफ होस्ट रिस्पॉन्स. इन्फेक्शन झाल्यामुळे होस्ट कसा रिस्पॉन्स देतोय म्हणजे सिम्पटम. आणि साईन म्हणजे काय बघा, अ साईन इज अ विजिबल स्ट्रक्चर ऑफ पॅथोजन इटसेल्फ. पॅथोजनचा साईन किंवा पॅथोजनचं स्ट्रक्चर म्हणजे साईन अँड इज मच मोर डायग्नोस्टिक. म्हणजे बघा, सिम्पटम आणि साईन मध्ये डिफरन्स काय आहे, साईन हा पॅथोजनचं स्ट्रक्चर असतं आणि सिम्पटम हा त्या पॅथोजनच्या इन्फेक्शनमुळे झालेला होस्टचा रिस्पॉन्स असतो. होस्टने दाखवलेलं ते सिम्पटम असतं म्हणजे आपल्या क्रॉपने. हे 2 डिफरन्स लक्षात ठेवा सिम्पटम आणि साईन मध्ये. ऑब्झर्व दी फुल रेंज ऑफ सिम्पटम. सगळे जे सिम्पटम होस्टनी शो केलेले आहेत ते ऑब्झर्व करा. कम्पेअर सिम्पटम्स टू पिक्चर्स. ठीक आहे, ते सिम्पटम कम्पेअर करा अँड फाउंड आउट व्हॉट डिसीजेस आर कॉमन लोकली. आणि फोटो बघून, पिक्चर बघून ठरवा की ते तो कोणता डिसीज आहे, तो कसा स्प्रेड होतो, त्याच्यावर काय कंट्रोल मेजर आपण करू शकतो. नेक्स्ट बघा, थर्ड मेथड आहे डायग्नोसिसची कोच पॉस्ट्युलेट्स. कोच पॉस्ट्युलेट्स. कोच पॉस्ट्युलेट इज अ मेथड फॉर प्रूव्हिंग दॅट अ पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम कॉज डिसीज. कोचचे पॉस्ट्युलेट काय, ही एक मेथड आहे फॉर प्रूव्हिंग दॅट पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम कॉजेस डिसीज, की हा ऑर्गॅनिझम डिसीज करतो, हे म्हणजे कोचची पॉस्ट्युलेट. द ऑर्गॅनिझम इज रिमूव्ड फ्रॉम द प्लांट. ठीक आहे, तो जो ऑर्गॅनिझम आहे तो प्लांट वरून रिमूव्ह केला जातो, काढला जातो. ग्रोन इन प्युअर कल्चर. प्युअर कल्चरमध्ये त्याची ग्रोथ केली जाते. अँड इनॉक्युलेटेड टू हेल्दी प्लांट्स. म्हणजे काय केलं जातं, तो पॅथोजन काढला जातो, प्युअर कल्चरमध्ये ग्रो केला जातो आणि जे हेल्दी प्लांट आहेत ना त्यांच्यावरती तो पॅथोजन इन्फेक्ट करून किंवा आपण त्या हेल्दी प्लांटवरती तो पॅथोजन सोडतो आणि काय सिम्पटम दाखवतो ह्याचा आपण स्टडी करत असतो. सो नेक्स्ट बघा, इफ डिसीज रिझल्ट्स, जर डिसीज तयार झाला अँड द सेम ऑर्गॅनिझम आर रिअसोलेटेड अँड द पॅथोजेनिसिटी इज कन्फर्म्ड. जर त्या हेल्दी प्लांटवरती डिसीज जर आपल्याला दिसला तर काय केलं जातं, त्या प्लांटवरून अगेन तो जो पॅथोजन आहे तो आयसोलेट केला जातो, तो प्युअर कल्चरमध्ये ठेवला जातो आणि अगेन त्याची पॅथोजेनिसिटी म्हणजे त्याची इन्फेक्टिव्हिटी, त्याचं प्रमाण काय केलं जातं, कन्फर्म केलं जातं. सो दिस इज कोच पॉस्ट्युलेट. नेक्स्ट काय बघा, ह्याच्यामध्ये टोटल 3 डायग्नोस्टिक मेथड आपण बघितल्या. नेक्स्ट फोर्थ आहे डायग्नोस्टिक मेथड रिसोर्सेस फॉर डिसीज डायग्नोसिस. रिसोर्सेस फॉर डिसीज डायग्नोसिस ह्याच्यामध्ये बघा, रिसोर्सेस टू हेल्प डायग्नोज प्लांट डिसीजेस इन्क्लूड. ठीक आहे, प्लांट डिसीज डायग्नोज करण्यासाठी कोणकोणते रिसोर्सेस आहेत बघा, कोऑपरेटिव्ह एक्सटेन्शन सर्व्हिसेस आहेत, अदर प्रोफेशनल्स आहेत, पिक्टोरियल डिसीज गाईड्स आहेत. ठीक आहे, सी रिसोर्स सेक्शन फॉर प्रिंट अँड वेब बेस्ड डायग्नोस्टिक रिसोर्सेस. म्हणजे हे रिसोर्सेस काय करत असतात, म्हणजे कोऑपरेटिव्ह एक्सटेन्शन सर्व्हिसेस, अदर प्रोफेशनल किंवा पिक्टोरियल डिसीज गाईड जे आहेत ते काय करत असतात, तर डिसीज डायग्नोसिसचे रिसोर्सेस प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, सो हे 4 मेथड ज्या होत्या ते काय होत्या, डिसीज डायग्नोसिसच्या मेथड होत्या 4. इनलिस्टिंगला लक्षात ठेवा,
आणि त्या प्रत्येक मेथडमध्ये आपण काय बघितलं हे लक्षात ठेवा. पहिला आपण बघितलं फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीज, सेकंड आपण बघितलं सिम्पटम्स अँड सायन्स, थर्ड आपण बघितला कोच पॉस्ट्युलेट्स अँड फोर्थ रिसोर्सेस फॉर डिसीज डायग्नोसिस. नेक्स्ट पार्ट या टॉपिकचा मेथड्स ऑफ डिटेक्शन ऑफ व्हेरियस प्लांट डिसीजेस. वेगवेगळ्या प्लांट डिसीजेस डिटेक्ट करण्याच्या कोणत्या मेथड आहेत. पहिली मेथड बघा, एक्झामिनेशन ऑफ सीड्स विदाउट इन्क्युबेशन. इन्क्युबेट न करता सीडचं एक्झामिनेशन करायचं. इन्क्युबेट न करता सीडचं एक्झामिनेशन करायचं की त्यावरती कोणता डिसीजचा अटॅक झालेला नाहीये ना. बघा, द सीड सॅम्पल इज फर्स्ट एक्झामिन बाय नेकेड आय. म्हणजे आपल्या डोळ्यांनी पहिल्यांदा बघायचं सीड सॅम्पल, ऑर अंडर द मायक्रोस्कोप फॉर प्रेझेन्स ऑफ डिस्कलरेशन. म्हणजे सीड जो आहे तो सीड सॅम्पल घ्यायचा, पहिल्यांदा आपल्या डोळ्यांनी बघायचं की ते त्याच्यावरती काय अटॅक दिसतोय का, आणि नंतर मायक्रोस्कोपच्या अंडर बघायचं डिस्कलरेशन म्हणजे कलर कुठं निघून गेलेला दिसतोय का, माल फॉर्मेशन कुठं हानी झालेली दिसते का, आर्गॉट्स कुठे तयार झालेत का, स्क्लेरोटिया, गॉल्स, ॲसरवोलाइट, पेरिथेशियम, पिक्निडिया, बॅक्टेरिया, वूज एक्सेट्रा, असं काही त्या सीडवरती काही असं डॅमेज झालेलं दिसतंय का हे चेक करायचं. म्हणजे काय करायचं, जर त्या सीडवरती असं डॅमेज जर दिसत असेल तर तो सीड कसा असेल, इन्फेक्टेड असेल म्हणजे डिसीज्ड असेल. म्हणजे आपण काय केलं, डिसीज डिटेक्ट केला या मेथडने. म्हणजेच दिस इज दी फर्स्ट मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ डिसीज. ठीक आहे. एक्झाम्पल, ब्लॅक पॉइंट ऑफ व्हीट, पर्पल सीड स्टेन ऑफ सोयाबीन, अंग्योना ट्रिटिकी, आर्गॉट फंगाय, स्क्लेरोटियल बॉडीज ऑफ रायझोक्टिन अँड स्क्लेरोटिया. ह्याच्यामध्ये आपण काय करतो, हे जे यांच्यामुळे जे कॉज होणारे डिसीजेस आहेत हे आपण या मेथडने डिटेक्ट करत असतो. म्हणजे यांच्यामुळे जे डिसीज कॉज होतात त्याचे सीड आपण एक्झामाइन करत असतो, आणि ते सीड एक्झामाइन करून आपल्याला कळतं की यांच्यावरती डिसीज अटॅक झालेला आहे की नाही. सेकंड मेथड आहे डिटेक्शनची, एक्झामिनेशन ऑफ सीड वॉशिंग. सीड वॉशिंग बघा, एक्झामिनेशन ऑफ सीड वॉशिंग. सीड सॅम्पल्स मे बी इमर्स्ड इन वॉटर. पाण्यामध्ये आपण सीड सॅम्पल बुडवू शकतो. और अदर लिक्विड टू मेक फंगल बॉडीज, फॉर एक्झाम्पल पिकनिडिया. और सिम्टम्स, एक्झाम्पल अँथ्रॅक्नोज और सीड कोट्स. More visible or to encourage liberation of fungal spores, hyphae, and so on that are attached to or carried within the seed. आपण काय करत असतो, आपल्याकडे जो सीड सॅम्पल आहे तो पाण्यामध्ये किंवा दुसऱ्या कुठल्या लिक्विडमध्ये आपण बुडवत असतो. कशासाठी, की त्याच्यावरती कोणत्या फंगल बॉडीज आहेत का, कोणते सिम्पटम आहेत का, ठीक आहे, कोणते फंगल स्पोर, हायपे वगैरे आहेत का हे चेक करण्यासाठी आपण काय करत असतो, सीड जे आहेत ते पाण्यामध्ये इमर्स करत असतो आपण किंवा अदर लिक्विडमध्ये. This method is applicable for some obligate pathogens like downy mildew fungi which don't spore return in incubation. Incubation जर केलं तर त्याचं स्पोर्स फॉर्मेशन होत नाही डाउनी मिल्ड्यू फंगायचं. ठीक आहे. सो ही जी सीड वॉशिंग, एक्झामिनेशन ऑफ सीड वॉशिंग ही मेथड आहे, ही मेथड ऑब्लिगेट पॅथोजनसाठी मोस्टली यूज केली जाते. म्हणजे ऑब्लिगेट पॅथोजनमुळे जे डिसीज कॉज होतात ते डिसीज डिटेक्ट करण्यासाठी ही एक्झामिनेशन ऑफ सीड वॉशिंग ही मेथड यूज केली जाते. नेक्स्ट बघा, ए फ्यू सीड्स ऑफ सॅम्पल आर केप्ट इन स्टरिलाइज्ड वॉटर. म्हणजे गरम हॉट ट्रीटमेंट ज्या वॉटरला दिले, स्टरलायझेशन ज्याचं केलेलं आहे अशा पाण्यामध्ये काही सीड ठेवले जातात अँड शेकन वेल बाय मेकॅनिकल शेकर. त्याचे शेकिंग केले जातं. ठीक आहे, मेकॅनिकल शेकर वापरून. अँड द वॉशिंग इज सेंट्रिफ्युज्ड ॲट 2000 to 3000 RPM अँड लॅक्टोफिनॉल इज ॲडेड टू सेडिमेंट आफ्टर रिमूव्हिंग सुपरनेटंट. ते काय केलं जातं, ते जे वॉशिंग आहे, जे स्टरलाइज्ड वॉटर ज्याच्यामध्ये आपण सीड सॅम्पल ठेवलेला आहे त्या तिथे काय केलं जातं, त्याचं सेंट्रिफ्युगेशन केलं जातं. म्हणजे रोटेट केलं जातं ते 2000 ते 3000 रिव्होल्युशन पर मिनिट एवढ्या स्पीडनी. आणि नंतर त्याच्यामध्ये लॅक्टोफिनॉल जो आहे तो लॅक्टोफिनॉल ऍड केला जातो आफ्टर रिमूव्हिंग द सुपरनेटंट. सुपरनेटंट रिमूव्ह केल्यानंतर त्या सेडिमेंटमध्ये तो जो गाळ राहतो त्याच्यामध्ये लॅक्टोफिनॉल ऍड केला जातो. नेक्स्ट, फर्दर द सेडिमेंट्स कॅन बी ऑब्झर्व अंडर मायक्रोस्कोप फॉर प्रेझेन्स ऑफ स्पोर, फ्रुटिंग बॉडीज अँड हायफा एक्सेट्रा. आणि नंतर जो गाळ राहतो, ठीक आहे, शेवटी तो गाळ काय केला जातो, मायक्रोस्कोपच्या अंडर बघितला जातो आणि त्याच्यामध्ये कुठले स्पोर, हायपे, फंगाय वगैरे दिसतात का हे चेक केलं जातं. म्हणजेच हे जर फंगाय, हायपे, स्पोर वगैरे असतील तर तिथं डिसीज डिटेक्ट झाला असं आपण म्हणू शकतो. आणि जर त्या सेडिमेंटमध्ये आपल्याला डिसीज डिटेक्ट झाला नाही, म्हणजे असे स्पोर, फंगाय वगैरे दिसले नाही, तर तिथं डिसीज नाही हे असं आपण क्लिअर करू शकतो. सो ही दुसरी मेथड होती. थर्ड मेथड आहे डिसीज डिटेक्ट करायची, इन्क्युबेशन मेथड. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्टँडर्ड ब्लॉटर मेथड. ठीक आहे, स्टँडर्ड ब्लॉटर मेथड. दिस इज मोस्ट कन्व्हिनियंट अँड इफेक्टिव्ह फॉर ऑल मेथड्स अँड वॉज प्रपोज्ड बाय डॉयर. ही जी स्टँडर्ड ब्लॉटर मेथड आहे त्याचे डायग्राम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया, की ही मोस्ट कन्व्हिनियंट मेथड आहे आणि सगळ्या मेथड पेक्षा ही इफेक्टिव्ह मेथड आहे.
आणि हे कोणी प्रपोज केले तर डॉयरनी प्रपोज केले फर्स्ट टाइम स्टँडर्ड ब्लॉटर मेथड लक्षात ठेवा. याच्यामध्ये काय केलं जातं इन नॉर्मल स्टँडर्ड ब्लॉटर मेथड ऍज पर इंटरनॅशनल सीड टेस्टिंग एजन्सी, हे ISTA चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. इन नॉर्मल स्टँडर्ड ब्लॉटर मेथड ऍज पर इंटरनॅशनल सीड टेस्टिंग एजन्सी रिकमेंडेशन युजली 400 सीड्स आर इन्क्युबेटेड. जर ही स्टँडर्ड ब्लॉटर मेथड जर आपण यूज करत असू डिसीज डिटेक्ट करण्यासाठी, तर अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल सीड टेस्टिंग एजन्सी त्यांनी किती रिकमेंड केलेलं आहे की 400 सीड आपण इन्क्युबेट केले पाहिजेत. 400 सीड आपण इन्क्युबेट केले पाहिजेत. अँड द सीड्स आर प्लेस्ड ऑन 2 to 3 लेयर्स ऑफ मॉइस्ट ब्लॉटर. हे जे 400 सीड आहेत ना, हे 400 सीड काय करतो आपण तर जे ब्लॉटर असतात मॉइस्ट ओलसर असे जे ब्लॉटर असतात त्या ब्लॉटरवरती 2 ते 3 असे लेअर करून काय करत असतो थर करून आपण हे सीड जे आहेत ते काय करत असतो आपण प्लेस करत असतो ठेवत असतो. नंबर ऑफ सीड्स पर प्लेट मे व्हॅरी फ्रॉम 10 to 100 डिपेंडिंग ऑन साइज ऑफ द सीड. म्हणजे प्रत्येक प्लेटमध्ये किती सीड असतील हे व्हॅरी होतात. काही प्लेटमध्ये 10 असतील, काही प्लेटमध्ये 20 असतील, काही प्लेटमध्ये 30, काही प्लेटमध्ये 40, काही प्लेटमध्ये 100 असे सीडचे नंबर जे आहेत ते व्हॅरी होतात. अँड द सीड्स आर इन्क्युबेटेड फॉर 7 days. इन्क्युबेशन म्हणजे काय तर लॅबमध्ये ते कल्चर्ड इन्क्युबेट करून ठेवायचं, म्हणजे ते लॅबमध्ये ठेवायचं ते. ठीक आहे. तर ते आहे तसे झाकून काय केलं जातं लॅबमध्ये ठेवलं जातं 7 दिवसांसाठी अंडर 12 hours ऑफ लाईट. म्हणजे 12 तास लाईट ठेवून 7 दिवस हे जे सीड आहेत आपण जे 2 ते 3 लेअर मध्ये आपण ठेवले होते ते ठेवले जातात, इन्क्युबेट केले जातात अँड डार्कनेस ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर. ठीक आहे. 7 दिवस 12 तास लाईट मध्ये ते ठेवले जातात आणि डार्कनेस मध्ये सुद्धा ठेवले जातात नॉर्मल रूम टेम्परेचरला. आणि अशा वेळेस जर तिथं त्या सीड मध्ये जर आपल्याला काही स्पोर्युलेशन, काही हायफे, काही फंगाय वगैरे जर दिसले तर तिथं डिसीज तो डिटेक्ट झाला असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो दिस इज स्टँडर्ड ब्लॉटर मेथड. नेक्स्ट आहे 2,4-D ब्लॉटर मेथड और मॉडिफाईड ब्लॉटर मेथड. आता जी स्टँडर्ड ब्लॉटर मेथड बघितली त्याचीच पुढची मॉडिफाईड मेथड आहे ही स्टँडर्ड 2,4-D ब्लॉटर मेथड. म्हणजे त्याच्यामध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करून ही मेथड डेव्हलप केलेली आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, इन ऑर्डर टू फॅसिलिटेट इझी ऑब्झर्वेशन ऑफ सीड सॅम्पल. In order to facilitate easy observation of seed sample, the blotters are dipped in 200 ppm of 2,4-D solution, which helps in killing the seeds. आता वर आपण काय करत होतो स्टँडर्ड ब्लॉटर मेथड मध्ये जस्ट आपण ते ब्लॉटर वरती 2 to 3 लेयर्स आपण बनवत होतो आणि ते इन्क्युबेट करत होतो आणि तिथे जर स्पोर वगैरे आपल्याला जे दिसले तर तो डिसीज डिटेक्ट आपण तिथे करत होतो. या 2,4-D ब्लॉटर मेथड मध्ये काय चेंज आहे की ह्याच्यामध्ये आपण काय करतो सीड सॅम्पल जो आहे तो 200 ppm पार्ट्स पर मिलियन 2,4-D सोल्युशन मध्ये आपण बुडवतो तो. ठीक आहे. आणि ते बुडवल्यामुळे काय होतं सीड जे आहेत ते किल होतात. अँड देअर बाय इट फॅसिलिटेट्स इझी ऑब्झर्वेशन ऑफ सीड सॅम्पल्स अँड टू इन्क्रीज ॲबिलिटी ऑफ पॅथोजन टू ग्रोन ऑन इट. म्हणजे या 2,4-D सोल्युशन मध्ये बुडवल्यामुळे काय होतं सगळे सीड जे आहेत ते किल होतात आणि त्यांच्यामध्ये असणारे जे स्पोर किंवा हायफे जे आहेत ते आपल्याला इझिली लगेच दिसतात ते. म्हणजे आपण तिथं डिसीज इझिली डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा डीप फ्रीजिंग ब्लॉटर मेथड. डीप फ्रीजिंग ब्लॉटर मेथड याच्यामध्ये काय केलं जातं ए मॉडिफिकेशन ऑफ स्टँडर्ड ब्लॉटर मेथड विच वॉज प्रपोज्ड बाय लिमन नॉर्ड. पहिली मेथड आपण स्टँडर्ड ब्लॉटर मेथड बघितली ती कोणी दिली होती डॉयरने दिली होती राईट. आणि ही नेक्स्ट डीप फ्रीजिंग ब्लॉटर मेथड आहे ही दिली आहे लिमोनॉर्डने दिलेली आहे. याच्यामध्ये काय करतात द सीड्स आर सोन ॲज इन ब्लॉटर मेथड. जसे ब्लॉटर मेथड मध्ये आपण थर करत होतो तसेच इथं सीड ठेवले जातात. इनॉक्युलेटेड ॲट नॉर्मल रूम टेम्परेचर फॉर 1 to 2 days. 1 ते 2 दिवसांसाठी ते काय केले जातात नॉर्मल रूम टेम्परेचरला 25 डिग्री सेल्सिअसला काय केले जातं ते इन्क्युबेट केले जातात. आणि फर्दर द सीड्स आर सबजेक्टेड टू -220 डिग्री सेल्सिअस ऑन 3rd day. ठीक आहे. 20 डिग्री सेल्सिअस असेल बरं का ते. नंतर काय केलं जातं सीड्स जे आहेत ते -20 डिग्री सेल्सिअसला ते सीड्स -20 डिग्री सेल्सिअसला ते सीड्स जे आहेत ते सीड काय केले जातात -20 डिग्री सेल्सिअसला ते सीड्स जे आहेत ते सीड काय केले जातात सब्जेक्ट केले जातात तिसऱ्या दिवशी. 1 ते 2 डेज ते काय केले जातात रूम टेम्परेचरला ते इनॉक्युलेट केले जातात आणि तिसऱ्या दिवशी ते 20 डिग्री सेल्सिअसला काय केले जातात ते सब्जेक्ट केले जातात. आफ्टर 12 hours ऑफ इन्क्युबेशन 12 तास इन्क्युबेशन केल्यानंतर काय केलं जातं बघा आफ्टर 12 hours of incubation
द सीड्स आर रिएक्सपोज टू नॉर्मल रूम टेम्परेचर. 12 तास इन्क्युबेट केल्यानंतर ते सीड जे आहेत ते काय केले जातात, नॉर्मल रूम टेम्परेचरला रिएक्सपोज केले जातात. अँड द डेड सीड्स ड्युरिंग फ्रीजिंग ऍक्ट ॲज अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट्स फॉर फंगाय लाईक फ्युजारियम अँड सेप्टोरिया इन सिरियल्स. आता बघा, 2 दिवस आपण काय केलं होतं, 1 to 2 days आपण इनॉक्युलेट केले होते ते, आणि तिसऱ्या दिवशी -20°C एवढ्या कूल ॲटमॉस्फिअरला, एवढ्या फ्रीजिंग टेम्परेचरला आपण ते हायलाइट केले होते. सो काय झालं, नंतर 12 तास आपण ते सीड नॉर्मल रूम टेम्परेचरला एक्सपोज केले, आणि त्याच्यामुळे जे डेड सीड आहेत, फ्रीजिंगमुळे जे डेड सीड आहेत, ते डेड सीड जर तिथं फंगाय प्रेझेंट असेल, फ्युजारियम किंवा सेप्टोरिया ह्यांना न्यूट्रिएंट म्हणून ते ऍक्ट करतात, म्हणजे आपण इथं डिसीज डिटेक्ट करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट मेथड आहे अगार प्लेट मेथड. नेक्स्ट मेथड आहे डिसीज डिटेक्शनची अगार प्लेट मेथड. याच्यामध्ये काय केलं जातं, द सीड्स आर प्लेटेड इन पेट्री डिशेस ऑन सुटेबल अगार लाईक पोटॅटो डेक्स्ट्रोज अगार और मार्ट एक्स्ट्रॅक्ट अगार. ठीक आहे. सीड जे आहे ते पेट्री डिश असतात. ठीक आहे. पेट्री प्लेट आणि पेट्री डिशेस 2 कन्सेप्ट आहेत जे पॅथॉलॉजीच्या लॅबमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. सो आपण काय करतोय, सीड जे आहेत ते पेट्री डिशेस मध्ये ठेवतोय आपण ऑन अ सुटेबल आगार. त्याच्यामध्ये आगार कल्चर जे आहे, मग ते पोटॅटो डेक्स्ट्रोज आगार असेल किंवा माल्ट एक्स्ट्रॅक्ट आगार असेल, हे आगार कल्चर जे आहे ते आपण त्या पेट्री डिशमध्ये ठेवत असून त्याच्यामध्ये सीड्स ठेवत असतो. प्रायर टू प्लेटिंग, pre-treatment of seeds has to be carried out using sodium hypochlorite or mercuric chloride. प्रायर टू प्लेटिंग म्हणजे प्लेटमध्ये ठेवायच्या अगोदर, ठीक आहे, आपण काय करत असतो, प्री ट्रीटमेंट ऑफ सीड टू बी कॅरिड आउट युजिंग सोडियम हायपोक्लोराइड. सोडियम हायपोक्लोराइड किंवा मर्क्युरिक क्लोराइड वापरून त्या सीडला आपण पहिल्यांदा ट्रीटमेंट देत असतो. अँड देन द सीड्स आर इन्क्युबेटेड अंडर स्टँडर्ड टेम्परेचर. म्हणजे पहिल्यांदा सीडला आपण सोडियम हायपोक्लोराइड किंवा मर्क्युरिक क्लोराइडची ट्रीटमेंट देतो, मग ते अगार कल्चर सोबत आपण पेट्री डिशेस मध्ये ठेवत असतो, आणि मग त्यांचं इन्क्युबेशन आपण करत असतो. आफ्टर इन्क्युबेशन झालं, कॉलनी कॅरेक्टर्स ऑफ पर्टिक्युलर फंगस आर रेकॉर्डेड फॉर इट्स आयडेंटिफिकेशन. ठीक आहे. नंतर काय होत असतं, हे पेट्री डिश मध्ये आपण काय केलं, प्री ट्रीटमेंट दिली सीड्सला, त्याच्यामध्ये आगार कल्चर सोबत सीड आपण ठेवलेले असतात. नंतर इन्क्युबेशन झालं की मग इथं कुठं फंगाय वगैरे असं काहीतरी इथं ग्रो होत असतात, ह्याला आपण कॉलनी म्हणतो, फंगाय हायफे वगैरे ग्रो होण्याला. अशी कॉलनी जर ग्रो झाली तर तिथं डिसीज डिटेक्ट होतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हिज्युअल सेपरेशन ऑफ इन्फेक्टेड सीड्स. जे इन्फेक्टेड सीड्स आहेत ते आपण कसे सेपरेट करायचे बघा. बीन सीड्स इन्फेक्टेड विथ सिडोमोनास फेजिओलिकोला डिड नॉट शो एक्सटर्नल सिम्पटम्स. ठीक आहे. बीन सीड जे आहेत, ज्या बीन सीड ज्याला सिडोमोनास फेजिओलिकोलाने अटॅक केलेला आहे, ते एक्सटर्नल सिम्पटम दाखवत नाहीत जोपर्यंत, अनलेस देर वॉज अ व्हेरी मॅसिव्ह कॉन्सन्ट्रेशन. जोपर्यंत जास्त कॉन्सन्ट्रेशन तिथं नसेल तोपर्यंत हे सिडोमोनास फॅजिओलिकोलानी जो अटॅक केलेला आहे ते काय करत नाही, ते एक्सटर्नल सिम्पटम आपल्याला दाखवत नाहीत. सो एक्सपोजर ऑफ सच डिस्कलर्ड बीन सीड लॉट्स टू अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इन सबड्यूड लाईट or darkness revealed the percentage of seeds exhibiting fluorescence. बघा, तर असे सीड्स, असे डिस्कलर्ड बीन सीड जेव्हा आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनला एक्सपोज करतो, ठीक आहे, किंवा डार्कनेस रिव्हिल्ड दी पर्सेंटेज ऑफ सीड्स एक्झिबिटिंग फ्लोरोसन्स, म्हणजे ते सीड जे आहेत त्या सीडची पर्सेंटेज आपल्याला भेटते की किती सीड अफेक्टेड आहेत. ठीक आहे. सो द सीड्स शोईंग ब्राईट ब्लूइश व्हाईट फ्लोरोसन्स, ब्राईट ब्लूइश व्हाईट फ्लोरोसन्स ज्या सीड्स वरती आपल्याला बघायला भेटतं, आर फाउंड टू बी इन्फेक्टेड विथ बॅक्टेरिया, म्हणजे तिथं बॅक्टेरियाचं इन्फेक्शन झालंय असं आपण डिटेक्ट करू शकतो. अँड दोज इन्फेक्टेड सीड्स सबसिक्वेंटली शोड हॉलो ब्लाइट सिम्पटम्स ऑन द इन्फेक्टेड प्लांट्स. म्हणजे असे सिम्पटम आपल्याला दिसतात. ठीक आहे. सो ही मेथड काय, व्हिज्युअल सेपरेशन ऑफ इन्फेक्टेड सीड्स, म्हणजे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन त्यांच्यावरती फोकस करून आपण काय करू शकतो, डिस्कलर्ड सीड किंवा ब्राईट ब्लूइश व्हाईट फ्लोरोसन्स असणाऱ्या सीड जे आहेत ते आपण सेपरेट करू शकतो, त्या डिसीज इन्फेक्टेड आहेत असं आपण म्हणू शकतो. सो इथं आपण अशा प्रकारे डिसीज काय करू शकतो, डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट आहे वॉटर अगार प्लेट मेथड फॉर डिटेक्शन ऑफ बॅक्टेरिया. बॅक्टेरिया डिटेक्ट करण्यासाठी वॉटर अगार प्लेट मेथड. ठीक आहे. सो बघा, युज्ड फॉर डिटेक्शन ऑफ झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिस पीव्ही, कॉम्पेस्ट्रिस इन क्रुसिफरस म्हणजे क्रुसिफेरस फॅमिली, क्रुसिफेरी फॅमिलीला बिलॉंग करणारे, त्यातल्या त्यात ब्लॅक रॉट ऑफ क्रुसिफेरस. तर ही वॉटर अगार प्लेट जी मेथड जी आहे ती झॅन्थोमोनास कॉम्पेस्ट्रिसमुळे जो अटॅक झालेला आहे, जो डिसीज झालेला आहे, ती फाइंड आउट करण्यासाठी यूज केली जाते. इन दिस द सीड्स आर फर्स्ट सोक्ड इन अँटीबायोटिक सोल्युशन. ठीक आहे. लाईक ऑरिओफंगिन
200 ppm सोल्युशन. ऑरिओफंगिन 200 ppm सोल्युशन मध्ये सीड जे आहेत ते बुडवले जातात. ठीक आहे. हा ऑरिओफंगिन काय तर अँटीबायोटिक आहे. नंतर काय केलं जातं, आफ्टर ड्रेनिंग ऑफ द एक्सेस अँटीबायोटिक सोल्युशन, जे जास्त झालेलं अँटीबायोटिक सोल्युशन आहे ते बाहेर काढलं जातं. अँड द सीड्स आर प्लेस्ड ऑन न्यूट्रिएंट आगार. आणि नंतर ते जे सीड्स आहेत ते काय केले जातात, न्यूट्रिएंट आगारवरती ठेवले जातात आणि इन्क्युबेटेड ॲट 20 डिग्री सेल्सिअस इन डार्कनेस, म्हणजे अंधारामध्ये 20 डिग्री सेल्सिअसला त्यांचं इन्क्युबेशन केलं जातं, ते ठेवले जातात. अँड रेकॉर्डिंग आर मेड आफ्टर 12 days. आणि 12 दिवसानंतर जाऊन आपण बघायचं की तिथं काय ग्रो झालेला आहे. ठीक आहे. सो काय करतो बघा, ह्याच्यामध्ये आपण वॉटर प्लेट अगर मेथडमध्ये आपले सीड जे आहेत ते ऑरिओफंगिन 200 ppm सोल्युशन मध्ये आपण बुडवतो. जो एक्स्ट्रा झालेला जो ऑरिओफंगिन आहे तो आपण रिमूव्ह करतो. ठीक आहे. नंतर ते जे सीड्स आहेत ते आपण न्यूट्रिएंट अगर मीडियमवरती ठेवतो. 20 डिग्री सेल्सिअसला अंधारामध्ये आपण काय करतो, ते सोल्युशन जे आहे ते ठेवतो, म्हणजे इन्क्युबेट करतो. आणि 12 दिवसांनी जाऊन आपण ते सोल्युशन बघत असतो तिथं. सो त्यावेळेस काय होतं बघा, द डिसीज्ड सीडलिंग शो डिलेड जर्मिनेशन. ज्या सीडलिंग वरती डिसीजचा अटॅक झालाय ना त्यांच्यामध्ये जर्मिनेशन उशिरा होते. अँड स्टंटेड ग्रोथ, त्यांची जी हाईट आहे ती हाईट कशी होते, बुटके होते. द हायपोकोटाइल अँड कॉटिलिडॉन्स बिकम येलोइश. हायपोकोटाइल आणि कॉटिलिडॉन जे आहे ते पिवळे बनतात. अँड पल्पी अँड द सीडलिंग कोलॅप्स ऑन अगर सरफेस. तो जो सीडलिंग आहे, समजा हा सरफेस आहे ना, की हेल्दी जे आहेत ते सीडलिंग असे ग्रो होतात आणि जे अटॅक्ड आहेत ते काय होतात, ते कोलॅप्स होतात, असे आडवे होतात ते. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन फ्रॉम द इन्फेक्टेड पार्ट्स येलोइश बॅक्टेरियल ऊज कॅन बी सीन अंडर मायक्रोस्कोप. जिथे इन्फेक्शन झालं ना त्याच्यामधून असं येलो उजिंग आउट, उजिंग सॅप जो आहे तो म्हणजे चिकट असा पदार्थ बाहेर पडत असतो त्याच्यामधून. ठीक आहे. नेक्स्ट आहे ग्रो आउट टेस्ट और ग्रोइंग ऑन टेस्ट. ग्रो आउट टेस्ट और ग्रोइंग ऑन टेस्ट ह्याच्यामध्ये काय करतो, these tests are performed on plants grown from seed samples beyond the seedling stage in greenhouse. ही जी मेथड आहे काय केलं जातं याच्यामध्ये, these tests are performed on plants grown from seed samples. अशा सीड सॅम्पल पासून प्लांट ग्रो केलेले जे असतात. फॉर एक्झाम्पल बघा की ग्रीन हाऊस मध्ये सीडलिंग स्टेज होऊन, ठीक आहे, एक मिनिट, these tests are performed on plants. अशा प्लांट वरती ह्या टेस्ट ग्रो केल्या जातात, विच आर ग्रोन फ्रॉम सीड सॅम्पल्स बियॉन्ड द सीडलिंग स्टेज इन ग्रीन हाऊस. म्हणजे सीडलिंग स्टेज झाल्यानंतर, ठीक आहे, जे प्लांट ग्रो झालेले आहेत त्यांच्यावरती ही टेस्ट केली जाते. कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट चेंबर ऑर द फील्ड अँड द सीडलिंग्स ऑर प्लांट्स ऑब्झर्व्ड फॉर द सिम्पटम ऑफ पॅथोजन. त्या सीडलिंग वरती पॅथोजनचे सिम्पटम किंवा साईन चेक केले जातात. दे हॅव बीन युज्ड फॉर टेस्टिंग इफेक्ट्स ऑफ मेनी सीडबॉर्न बॅक्टेरिया. ते कशासाठी वापरले जातात, कितीतरी अशा सीडबॉर्न बॅक्टेरिया जे आहेत त्यांची टेस्टिंग करण्यासाठी ते यूज केले जातात. फॉर एक्झाम्पल सिडोमोनास सिरिंजे, पीव्ही फॅजिओलियोकोला. Then grow out test given an indication of potential transmission of external and internal seed inoculum under specified environmental condition. आपल्याला इंडिकेशन देतात की पोटेन्शियल ट्रान्समिशन किती होऊ शकतं एक्सटर्नल आणि इंटरनल सीड इनॉक्युलम पासून अंडर स्पेसिफाईड एन्व्हायरमेंट कंडिशन. म्हणजे स्पेसिफिक अशा एन्व्हायरमेंटल कंडिशन मध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल सीड इनॉक्युलम मुळे किती ट्रान्समिशन होऊ शकतं डिसीजचं, किती इन्फेक्शन होऊ शकतं, हे कोण इंडिकेट करतात, ग्रो आउट टेस्ट इंडिकेट करत असतात, लक्षात ठेवा. देन however both fluctuations under those conditions, ठीक आहे, म्हणजे दोन्ही कंडिशन मध्ये एक्सटर्नल आणि इंटरनल सीड इनॉक्युलम मध्ये फ्लक्च्युएशन, ठीक आहे, वर खाली, अँड व्हायबिलिटी ऑफ सीड स्टॉक मे इन्फ्लुएन्स टेस्ट रिझल्ट. समजा फ्लक्च्युएशन झालं या दोन्ही केसमध्ये किंवा जर सीडची व्हायबिलिटी जर चेंज झाली तर ह्या टेस्टचा रिझल्ट जो आहे तो त्या टेस्टचा रिझल्ट सुद्धा चेंज होऊ शकतो. ठीक आहे. सो दी टेस्ट आर ऑल्सो टाइम कन्झ्युमिंग. ही जी ग्रो आउट टेस्ट आहे ती खूप वेळ घेते and require a considerable amount of space where large number of seeds require testing for presence of low incidence pathogen. म्हणजे ही टेस्ट कंडक्ट करण्यासाठी जास्त जागा सुद्धा लागते का तर आपल्याला प्रत्येक जे सीड आहे त्या सीड मध्ये जो पॅथोजनचा इन्सिडन्स आहे तो टेस्ट करायचा असतो आणि ह्याच्यामध्ये वेळ सुद्धा खूप जास्त जातो ह्या ग्रो आउट टेस्ट मध्ये. ठीक आहे. नेक्स्ट लॅबोरेटरी टेस्ट कोणत्या आहेत, एक्सट्रॅक्शन फ्रॉम सीड्स, आयसोलेशन इनटू कल्चर अँड आयडेंटिफिकेशन. म्हणजे सीड पासून एक्सट्रॅक्ट करून फाइंड आउट करायचं डिसीज जो आहे तो, त्याच्यानंतर कल्चर आयसोलेट करायचं आणि त्याच्यावरती समजा फंगाय हायफी वगैरे ग्रो झाले असेल तर तिथे डिटेक्ट करतो डिसीज आपण, आणि आयडेंटिफिकेशन असं ओळखून आपण काय करू शकतो, डिसीज डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट बघा,
होस्ट पॅथोजेनिसिटी टेस्ट म्हणजे होस्टमध्ये पॅथोजेनिसिटी म्हणजे किती इन्फेक्शन झालेलं आहे ते इन्फेक्शन चेक करण्यासाठी केली गेलेली टेस्ट मीन्स होस्ट पॅथोजेनिसिटी टेस्ट. आयदर द प्युअर कल्चर ऑफ बॅक्टेरियमचं प्युअर कल्चर or the crude seed extract medium is inoculated into host plant or seeds to test the pathogenicity of the bacteria. बघा काय केलं जातं either the pure culture of बॅक्टेरियमचं प्युअर कल्चर किंवा द क्रूड सीड एक्स्ट्रॅक्ट मीडियम जे आहे ते होस्ट प्लांट वरती इनॉक्युलेट केलं जातं. ठीक आहे. और सीड्स टू टेस्ट पॅथोजेनिसिटी ऑफ बॅक्टेरिया. त्या बॅक्टेरियाची पॅथोजेनिसिटी इन्फेक्टिव्हिटी किती इन्फेक्शन आहे किती प्रमाण आहे हे चेक करण्यासाठी बॅक्टेरियमचं प्युअर कल्चर किंवा क्रूड सीड एक्स्ट्रॅक्ट मीडियम जो आहे तो होस्टवरती आपण इनॉक्युलेट करतो इन्क्युबेट करतो आणि त्याच्यामुळे काय होतं आपण पॅथोजेनिसिटी किती आहे त्या पॅथोजेनिसिटी आपण चेक करू शकतो. प्लांट्स आर इनॉक्युलेटेड बाय नंबर ऑफ डिफरंट मेथड्स. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या मेथडने आपण प्लांट इनॉक्युलेट करू शकतो इन्क्लुडिंग इंजेक्शन देऊ शकतो आपण त्या होस्ट प्लांटला किंवा स्प्रेइंग फॉलोविंग लीफ ॲब्रेशन अँड व्हॅक्युम इन्फिल्ट्रेशन. यापैकी कुठलीही एक मेथड वापरून आपण काय करू शकतो हे जे प्युअर कल्चर आहे बॅक्टेरियमचं किंवा क्रूड सीड एक्स्ट्रॅक्ट मीडियम आहे हे आपण आपल्या होस्ट प्लांटवरती अप्लाय करू शकतो आणि पॅथोजेनिसिटी जी आहे ती पॅथोजेनिसिटी आपण चेक करू शकतो. याच्यामध्येच बघा ग्रोईंग ऑन टेस्ट. हे ग्रोईंग ऑन टेस्ट कशासाठी वापरले जातात दे हॅव बीन युज्ड फॉर टेस्टिंग द इफेक्ट्स ऑफ मेनी सीडबॉर्न व्हायरसेस. कितीतरी सीडबॉर्न व्हायरसेस जे आहेत ते चेक करण्यासाठी हे ग्रोईंग ऑन टेस्ट आपण वापरत असतो. एक्झाम्पल लेट्यूस मोझॅक व्हायरस आहे बीन कॉमन मोझॅक व्हायरस आहे हे आपण ग्रोईंग ऑन टेस्ट वापरून आपण डिटेक्ट करतो. देन आहे इन्फेक्टिव्हिटी टेस्ट. इन्फेक्टिव्हिटी टेस्ट वापरून आपण काय करतो द लोकल लेजन होस्ट. द लोकल लेजन होस्ट कोणता चिनोपोडियम आर्मॅन्टिकलर और indicator host is inoculated with extract of infected seed samples and observed for development of symptom. काय केलं जातं लोकल लेजन होस्ट म्हणजे लेजन तयार करणारा होस्ट जो आहे चिनोपोडियम आर्मॅन्टिकलर हा काय आहे इंडिकेटर होस्ट आहे जो एक्स्ट्रॅक्ट सोबत काय केलं जातं हिचं इनॉक्युलेशन केलं जातं. इन्फेक्टेड सीड सॅम्पलचा जो एक्स्ट्रॅक्ट असतो त्याच्यासोबत या लोकल लेजन होस्टचं काय केलं जातं इनॉक्युलेशन केलं जातं आणि इनॉक्युलेशन झाल्यानंतर काय केलं जातं त्याचे सिम्पटम चेक केले जातात. तिथे सिम्पटम जर डेव्हलप झाले तर तिथं डिसीज आपला डिटेक्ट होतो आणि आपल्याला कळतं की ते डिसीज कसा स्प्रेड होतो किती काळ लागतो तो डिसीज स्प्रेड होण्यासाठी. नेक्स्ट आहे बायोकेमिकल मेथड्स. व्हायरल इन्क्लुजन्स कॅन बी डिटेक्टेड बाय स्टेनिंग इन्फेक्टेड सीड्स विथ टिश्यूज विथ 1% फायलोक्सिन सोल्युशन. व्हायरल इन्क्लुजन जे आहेत व्हायरल म्हणजे व्हायरसनी जे स्प्रेड होणार आहे ते आपण कसं डिटेक्ट करू शकतो बाय स्टेनिंग इन्फेक्टेड सीड टिश्यूज. इन्फेक्टेड सीडचे जे टिश्यू आहेत त्या आपण 1% फायलोक्सिन सोल्युशन मध्ये आपण काय करू शकतो त्यांचं स्टेनिंग म्हणजे स्टेन त्याच्यामध्ये तो आपण ऍड करू शकतो. दिस मेथड इज बेस्ड ऑन फॅक्ट दॅट व्हायरल इन्फेक्शन कॉज बायोकेमिकल अँड फिजिओलॉजिकल चेंजेस इन होस्ट टिश्यू. म्हणजे ही जी मेथड आहे ही मेथड कोणत्या बेसिसवरती चालते की व्हायरल इन्फेक्शन जर झालं व्हायरसचं जर इन्फेक्शन झालं तर दोन्ही बायोकेमिकल आणि फिजिओलॉजिकल चेंज होत असतात होस्टच्या टिश्यूमध्ये. सो जर आपण व्हायरल इन्क्लुजन आपल्याला डिटेक्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल इन्फेक्टेड सीड टिश्यू जे आहेत ते फायलॉक्सिन सोल्युशन सोबत आपल्याला ऍड करावे लागतील आणि जर तिथं बायोकेमिकल किंवा फिजिओलॉजिकल चेंजेस जर आपल्याला दिसून आले तर तिथं तो डिसीज अटॅक झालेला आहे किंवा व्हायरल इन्क्लुजन तिथे झालेलं आहे असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट आहे सेरोलॉजिकल मेथड्स. इलिसा फेमस मेथड आहे is a very sensitive and accurate tool for diagnosis of seed-borne viral diseases. Seed-borne viral diseases जे आहेत ते डायग्नोज करण्यासाठी म्हणजे सीडमुळं जे व्हायरल डिसीजेस स्प्रेड होतात ते जर आपल्याला चेक करायचे असेल तर आपल्याला इलिसा मेथड वापरावी लागेल जी ऑलरेडी बायोकेम 231 मध्ये तुम्ही शिकताय. ठीक आहे. सो दी ॲब्रिव्हिएशन स्टँड्स फॉर इलिसा काय आहे एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे मेथड. एन्झाईम लिंक्ड immunosorbent assay method and most widely used is बॅसिलिसा म्हणजे डबल अँटीबॉडी सँडविच इलिसा म्हणजे डबल अँटीबॉडी एन्झाईम लिंक्ड इम्युनोसॉर्बंट ॲसे ही मेथड आहे बायोकेम मध्ये इन डिटेल मध्ये आहे तुम्हाला. The basic principle is to utilization of sensitive enzymatic reaction to detect binding of an antibody to antigen. त्या इलिसामध्ये बेसिक प्रिन्सिपल कोणतं वापरलं जातं युटिलायझेशन ऑफ सेन्सिटिव्ह एन्झामॅटिक रिएक्शन. सेन्सिटिव्ह एन्झामॅटिक रिएक्शन जे आहे त्या रिएक्शन मध्ये जे चेंजेस घडून येतात म्हणजे जो अँटीबॉडी आहे त्या अँटीबॉडी अँटीजनला कशी बाइंड करते ह्याच्या बेसिसवरती डिसीज डिटेक्ट करतो आपण.
किंवा ही इलिसा टेक्निक आपण यूज करत असतो. सो जर तुम्हाला इलिसा टेक्निक डिटेलमध्ये माहित असेल तर ही सेरोलॉजिकल मेथड तुम्हाला सिम्पली कळून जाईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट लेक्चर नंबर 5 मेथड्स ऑफ डायग्नोसिस अँड डिटेक्शन ऑफ प्लांट डिसीजेस. तर ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा डायग्नोसिस और डिटेक्शनचा आपण पर्पज बघितला. त्याच्यानंतर डायग्नोसिसचे आपण 4 मेथड बघितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट फील्ड स्केल पॅटर्न ऑफ डिसीजेस, सिम्पटम्स अँड साइन्स, कोच पॉस्ट्युलेट अँड नेक्स्ट फोर्थ रिसोर्सेस फॉर डिसीज डायग्नोसिस. देन आपण डिटेक्शनच्या मेथड बघितल्या. त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झामिनेशन ऑफ सीड्स विदाउट इन्क्युबेशन, एक्झामिनेशन ऑफ सीड वॉशिंग्स, इन्क्युबेशन मेथड, त्याच्यामध्ये अगेन मेथड स्टँडर्ड ब्लॉटर मेथड, 2,4-D ब्लॉटर मेथड और मॉडिफाईड ब्लॉटर मेथड अँड लास्ट डीप फ्रीजिंग ब्लॉटर मेथड. अगारपेट मेथड बघितली. त्याच्यामध्ये व्हिज्युअल सेपरेशन ऑफ इन्फेक्टेड सीड्स, वॉटर अगारपेट मेथड फॉर डिटेक्शन ऑफ बॅक्टेरिया, ग्रो आउट टेस्ट, ग्रोईंग आउट टेस्ट आपण बघितल्या. देन लॅबोरेटरी टेस्ट आपण 3 बघितल्या. पोस्ट पॅथोजेनिटी टेस्ट, त्याच्यामध्ये ग्रोईंग ऑन टेस्ट, इन्फेक्टिव्हिटी टेस्ट, बायोकेमिकल मेथड आणि सिरोलॉजिकल मेथड्स आपण बघितल्या. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट lecture number 5 methods of detection and diagnosis of plant diseases. नेक्स्ट लेक्चरला आपण 6th टॉपिक जो आहे तो कंटिन्यू करूया. थँक्यू.